हा प्रश्न आहे 26 सप्टेंबर 2021 मध्ये विचारला गेलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNet. ठीक आहे, ERNetचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे विचारलंय. एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. मित्रांनो, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ठीक आहे, ERNet जी आहे हे ERNet इंडिया ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते. त्यासोबतच ही देशातली प्रमुख शहरामध्ये प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये स्थितीत असलेली सर्वात मोठी देशव्यापी स्थलीय आणि उपग्रह नेटवर्क आहे. त्यासोबतच ERNet जी आहे त्याची सुरुवात 1986 मध्ये झाली होती इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, ठीक आहे, च्या निधी समर्थनासह करण्यात आली होती, ज्यामध्ये सहभागी एजन्सी म्हणून 8 प्रमुख संस्थांचे समावेश होते. हे आहे आपलं ERNet, जे की 26 सप्टेंबर 2021 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलं गेलं होतं. पुढचा प्रश्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांती घडवून आणण्यासाठी कोणी मदत केली? नंदन निलेकणी, सॅम पित्रोदा, जी पार्थसारथी की ए राजा? तर याचा राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा जे आहे त्यांना राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून यांच्या समवेत दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्ध व्यवस्था, तेल बियांशी संबंधित असे 6 तंत्रज्ञान मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, खालीलपैकी कोणते मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? है ना, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर की व्हॉट्सअप? राईट, याच्यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग म्हटलं, इन्स्टंट मेसेजर जर म्हटलं तर तो आहे व्हॉट्सअप. तुम्हाला इन्स्टंटली मेसेज कोणालाही यामध्ये पाठवता येतं. ठीक आहे, इन्स्टंट मेसेजिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये ऑनलाईन चॅट करू शकतो, रिअल टाइम टेक्स्ट ट्रान्समिशन यामध्ये होतं आणि त्याला आपण इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतो. ठीक आहे, 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये है ना वर्ल्ड वाईड जे व्हॉट्सअप यूज करायला सुरू झालं होतं, जवळपास 1.6 बिलियन ऍक्टिव्ह युजर्स त्यामध्ये होते. त्याला इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतात. सारथी हे चे वेब पोर्टल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय? ठीक आहे, तर हे आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग है ना, यांचं हे सारथी पोर्टल आहे. ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, ट्रान्सफर ओनरशिप फॉर्म है ना, हे सर्व ऑनलाईन सेवा देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी सारथी परिवहन सेवा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रमांच्या मजकुरात BYOD याचा अर्थ काय आहे? तर BYOD हे काय आहे? ब्रिंग युअर ओन डिव्हाइस असं म्हटलं जातं. समजलं? BYOD, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, तुमचे स्वतःचे डिव्हाइस स्वतः घेऊन या. विच ऑफ द फॉलोइंग, आता बघा हे प्रश्न जे आहे ते 26 मार्च आहेत बरं का, पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML? HTML चा फुल फॉर्म सांगायचा. ठीक आहे, HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ऑप्शन सी आहे. ठीक आहे, द इंटरनेट ऍक्सेस म्हणजेच भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा ... यावर्षी सुरू करण्यात आली होती है ना. सर्वसामान्य लोकांना इंटरनेट वापरण्यासाठी कधी सुरुवात केली? तर 1995 रोजी इंटरनेट सर्वांना यूज करण्यासाठी अवेलेबल झाला. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? टाइपरायटर, हनीकोड, युनिकोड की मल्टीमीडिया? है ना, तर युनिकोड हे करेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन जे आहेत है ना, स्मार्टफोन्स वरती प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी हे उपयोगी पडतं. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज डिजिटल पेमेंट ऍप लिंक्ड टू गुगल? है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी
डिजिटल पेमेंट ऍप आहे एक जे की गुगलला कनेक्टेड आहे किंवा गुगलला लिंक्ड आहे, ते कुठलं आहे? पेटीएम, भीम, तेज की मोबिक्विक? तर ते आहे तेज. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय है ना डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना की ई शोध सरस्वती? तर तो आहे ई शोध सिंधू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो. कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट ऑनलाईन ट्रान्सफर वापरत आहात की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात? तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे है ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सॉरी सेक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सेक्युअर साठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधा प्रथम सुरू झालेल्या घटनाचा योग्य कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे. काय काय दिले? युट्यूब दिले, जीमेल दिले, इंस्टाग्राम दिले आणि विकिपीडिया दिले है ना. आता ऑप्शन्स नुसार आपल्याला क्रम दिलेला आहे, तर कुठला क्रम बरोबर असेल? तर मी डायरेक्टली सांगतो, अजिबात उशीर न करता, विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. बघा एक एक तुम्हाला इथे लिहून दाखवतो मी. जसं की विकिपीडिया जे आहे 2001 आहे, राईट. त्यानंतर जीमेल आहे 2004 आहे, युट्यूब जे आहे 2005 आहे, ठीक आहे, आणि इंस्टाग्राम जे आहे 2010. ठीक आहे, 1, 4, 5 आणि 10 असा याचा क्रम आहे. स्वयं या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? ठीक आहे, सॉरी आले नव्हते असे विचारले, आले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, की IIMB म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर, की CEC म्हणजेच कन्सॉर्शियम ऑफ एज्युकेशनल कम्युनिकेशन? तर यामध्ये राईट आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला यामध्ये नेमणूक केली गेली नव्हती. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात UGCचा काय अर्थ आहे? UGC म्हणजे याच्यामध्ये काय? वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. UGCचा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यामधली खरी जोडी किंवा योग्य जोडी कुठली आहे ते ओळखायचे आहे. पिक्सल युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज, HDD युनिट ऑफ हाय डेफिनेशन ऑफ डिजिटल स्क्रीन, KBPS युनिट ऑफ डेटा ट्रान्सफर रेट, GHJ युनिट ऑफ मेमरी स्टोरेज ऑन डिजिटल डिव्हाइस. तर हे सर्वच चुकीचे आहेत, A, B आणि D. यामध्ये C ऑप्शन करेक्ट आहे. KBPS हे युनिट डेटा ट्रान्सफर रेट आहे, म्हणजे किती फास्ट ट्रान्सफर आपण फाइल्स करू शकतो त्याची स्पीड दाखवण्याचं काम है ना हे KBPS करतं. KBPS, MBPS वगैरे है ना, त्या स्पीड मध्ये आपल्याला मोजता येतं. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट PYQs एव्हरीवन. या PYQs मधून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. अशाच प्रकारे पेपर 1 सारखाच पेपर 2 चा सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर पेपर 2 कोर्स सुद्धा आजच्या आजच सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे, बूस्टअप करायचं आहे. त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून पेपर 2 कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.